परंतु आम्ही तिथे जेव्हा दुबईमध्ये बिझनेस सुरू केला तर तिकडे बघितलं की मसाल्यांमध्ये मोस्टली केरळाचे लोक जास्त काम करतात किंवा म्हणजे केरळ प्रदेशाचे, परंतु नॉर्थचे लोक कमी होते. म्हणजे जसं मला पंजाबी, महाराष्ट्रीयन, गुजराती, सिंधी अशा वस्तू मिळायच्या नाही. तर आम्ही ते सर्वे केला आणि ते आम्ही उघडलं आणि त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू त्यांच्या राज्यातून तिथे थोड्या गावात आणायला लागलो आणि ते एक सक्सेस झालं. एक दुकान चालू राहिलं, मग दुसरं तिसरं असं करून 27 आणि 28 होत आहे. तुमचं साहित्य सुद्धा बऱ्यापैकी प्रचलित आहे, तुमचं साहित्याचा आवड. आजच्या वेळेला तुम्ही कोणतं पुस्तक मराठी वाचताय? पुस्तक आहे वाचत मी मोस्टली प्रोग्राम स्पॉन्सर करतो. म्हणजे सर्व जे भारतीय जे कार्यक्रम होतात दुबईमध्ये तर त्यांना मी आपल्या देशाचं जे कोणती लँग्वेज असो त्यांना मी सपोर्ट करतो आणि ते स्पॉन्सर करून त्यांना सर्व भारतीयांना तिथे खुश करतो. दातार साहेब, तुम्ही जर सुपर मार्केट ओपन केलं आहे, पण अशी काय खासियत आहे का? अनेक पण सुपर मार्केट आहे, तर तुमच्या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांनी का जावं? अशी काय खासियत आहे? म्हणजे काय वेगळेपणा आहे असा बाकीच्या सुपर मार्केटमध्ये तुमच्या सुपर मार्केटमध्ये? सुपर मार्केट सर्व सारखेच असतं असं काही नाही, पण आमच्याकडे मसाल्यांचे प्रोडक्ट जास्त आहे, पिठांचे प्रोडक्ट जास्त आहे आणि राईसचे प्रोडक्ट जास्त आहेत आणि एक स्पेशली डिफरंट काइंड ऑफच्या कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो. आम्ही आणि आमचं 100% प्युअर व्हेजिटेरियन स्टोर आहे आणि जास्त फ्रोझन न विकतात अशा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसते मराठी लोकच राहत नाही, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बाकीच्या राज्यातले लोक पण महाराष्ट्रामध्ये राहतात. जसं गुजराती पण राहतात, राजस्थानी पण राहतात, पंजाबी लोक पण राहतात. तर त्यांना पण आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू जर इकडे पुरवल्या त्याच्या गावामधनं वगैरे त्याच्यामध्ये जास्त हे मिळतं. आणि मी भारतातून 9,000 आयटम एक्सपोर्ट करतो ऑलरेडी. आणि आता तुम्ही ज्या सुपर मार्केटमध्ये तर तुम्हाला अजून काही नवीन वस्तू बघायला मिळतील आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून कंपनीकडे एक्सपान्शन करणारच आहे. पण मी इथे सुरुवात केली आहे की प्रमोशन सर्व देतात, ऑफर सर्व देतात, परंतु माझं प्रमोशन ते हाफ प्राइस, सर 50% डिस्काउंट, 100 आयटमवरती सर अर्ध्या किमतीमध्ये द्यायचं. असं म्हणजे जर 15-15 दिवसाला आम्ही लोक ते प्रमोशन करणार आहोत आणि इकडच्या लोकांना त्याचा फायदा होईल. आणि अशा वस्तू ठेवल्या की ज्या आपल्या रोजच्या लागतात, जसं तांदूळ लागतो, चहा लागतो, साखर लागते, पिठं लागतात, तूप लागतं, अशा ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये मी ऑफर देतो आहे आणि त्याच्यामुळे लोकांना फायदा मिळेल असं मी इच्छा करतो, अशी आशा करतो. ज्या सुपर मार्केटमध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेल्या असतील तर काही बाहेरच्या कंपनीच्या पण? नाही, माझ्या पॅकिंगच्या पण वस्तू आहेत आणि मी बाहेरचे सर्व प्रोडक्ट ठेवतो. म्हणजे सुपर मार्केटमध्ये सर्व व्हरायटी असणं गरजेचं आहे की कोणताही मनुष्य आला की त्याला त्याच्या चॉईसच्या प्रमाणे त्याला मिळायला पाहिजे. तर त्या चॉईसच्या प्रमाणे मिळणं आणि सर्व ब्रँड ठेवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. दादा साहेब, तुमच्याकडे 100% मराठी कामगार आहेत, त्याच्याबद्दल अभिनंदन. पण सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून काही सामाजिक उपक्रम राबवले जातात का तुमच्या मसालेकिंगच्या माध्यमातून? तुम्ही एक जरा चुकीचं बोलला की माझ्याकडे 100% मराठी लोक आहे, असं नाहीये. माझ्याकडे 100% भारतीय लोक आहेत. हे मला तुमच्या पत्रकार या प्रेस नोटमध्ये असं म्हटलेलं तेच म्हटलं कदाचित चुकीचं रिझल्ट नसेल, परंतु मी सर्व भारतीयाचे भले ते कोणत्याही भाषेचे असो, कोणत्याही राज्यातले असो आणि कोणत्याही धर्माचे असो, ह्याचा मी सर्व आदर करतो. कारण मी दुबईसारख्या देशामध्ये काम करून मला भारतीयांनी बनवलेलं आहे. तर मी असं मी म्हणत नाही की मराठी लोकांनीच मला बनवलं आहे, मला सर्व भारतीयांनी बनवलं आहे. आणि जेवढा मराठी माणसाचा जेवढा मी आदर करतो तेवढा सर्व भाषांचा पण मी आदर करतो. आणि असंच आपण राहिलं पाहिजे. की एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रगती तिथे होते ज्यावेळी तुमच्यामध्ये एकता असते. तुम्ही बघत असेल की दुबईमध्ये किंवा आफ्रिकन देशांमध्ये सर्व भारतीयांची संख्या जास्त आहे, 85% आहे. तर ते भारतीय का सक्सेस आहेत? कारण ते आपसामध्ये कधी भांडत नाही, ते आपसाशी मिळून राहतात. कारण काय होतात, कारण आपल्या देशापासून जेव्हा ते लांब राहतात तर त्यांना त्यांच्या देशाची त्यांना हे असते, आपुलकी असते की नाही, हा माझा काही पण कोणत्या पण धर्माचा कोणत्या पण भाषेचा असू दे, हा माझा भारतीयाचा आहे. आणि त्याच एकत्र असल्याने भारतीयांनी खूप ग्रोथ केलेली आहे आणि 98% बेसिस भारतीयांच्या हातीमध्ये. तर आपण भारतीय हे आधी ह्याचा तुम्हाला जास्त अभिमान असला. माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं सर.
सारखं नवीन नवीन हे करत असतो की त्यांना सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि आपल्या भारतातले जेवढे लोक त्या देशामध्ये येतात त्यावेळी ते आपल्या पूर्ण फॅमिलीला सोडून येत असतात तर त्यांना ते आपुलकी पाहिजे. त्यावेळी मी तुम्हाला नेहमी हे सांगतो की बाबांनो तुम्हाला इकडे तुम्ही आपले फॅमिलीकडे सोडून इकडे दुबईमध्ये आला आहात पण हे समजू नका की तुमचं सर्व नातेवाईक तिकडे तुम्हाला कधीही मला भेटायचं झालं तर तुम्ही मला इकडे भेटू शकता आणि असं समजून तुम्ही माझ्याकडे येऊ नका की तुम्ही तुमच्या मालकाला भेटायला चालला. तुम्ही असं समजून या की तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला भेटायला चालला आणि तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर त्यावेळी तुमच्यासाठी मी उभं राहील हे नेहमी मी करत असतो. आणि ज्यावेळी जितक्या पण आमच्या एम्प्लॉईजचे वाढदिवस असतात तर 1 ते 31 तारखेपर्यंत ज्या महिन्यात त्यांचे वाढदिवस असतात त्यांनी सर्वांना एकत्र बोलवतो आणि त्यांच्यावरती केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस पण असा होतो. वर्षातून 2दा स्टाफ पार्टीज करतो त्यांच्याबरोबर जाऊन भेटतो त्यांना काही प्रॉब्लेम नाही का. ह्याच्यामुळे मला जास्त एक सपोर्ट मिळाला की माझे जितके स्टाफ आहेत तुम्ही आता इथे बघितलंय आता या सुपर मार्केटमध्ये हे दुबईवरनं येऊन त्या लोकांनी सेटअप केलेलं आहे आणि हे फक्त भारतीयच नाही हे नेपाळमधले पण आहेत बाकीच्या देशांमधले पण आहेत आणि आपल्या पूर्ण भारतामधले लोक ते येऊन तिकडे सेटअप करतात इकडच्या लोकांना ट्रेनिंग देऊन मग ते लोक तिकडे परत जाते. So firstly, I would like to congratulate you for bringing this prominent and prestigious brand in India. How much is the world market share and what do you envisage to conquer in India? See, but I don't have that much market share, but my ranking is now 16th in the Gulf countries and in the Forbes, in the Arab world I'm 44th, but I want to come up with this, but I'm not in that much big way or but I want to come up. That is my ranking and that is my performance. Okay. So all your products are going to be under the brand name of Peacock? Yeah, my brand is Peacock and this is our company name in the Gulf countries, Al Adil. Al Adil, why we kept Al Adil? Because my father always says when you are living to any country, we should respect the religion of that country, we have to respect the people of that country and we should respect the culture of that country. So that's why we kept the Al Adil name. Al Adil means good man. And the brand name we kept Peacock because the peacock is a national bird of India and we kept that Peacock brand and all brands are in Peacock and I want to continue with that. So how many more supermarkets you are going to launch in the pipeline in the near future? Next month we are launching 4 supermarkets in Bahrain, Oman, Saudi Arabia and very soon in Al Ras, Dubai. And in future plans are in Maharashtra we want to open a lot now. Thank you. भारतात किती सुपर मार्केट तुम्ही लॉन्च करणार आता? पुढच्या या वर्षामध्ये आम्ही 6 ते 8 सुपर मार्केट आम्ही लोक ओपन करणार आहोत. 6 सुपर मार्केटचा आमचा प्लॅन असतो पण कधी एक कमी पण होतं आणि कधी एक जास्त पण होतं आणि प्रयत्न करत असतो की एक व्यवस्थित जर चाललं की मग दुसरं ओपन करायचं आणि लोकेशन वगैरे बघायला वेळ लागतो इकडे. आणि मला एक खूप गोष्ट आवडली की खूपशे लोक म्हणतात की भारतामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि इकडे लोक बिझनेस करण्यासाठी योग्य जागा नाही आहे, कायदे खूप वेगळे आहेत, कठीण आहेत, बाकीच्या देशांसारखे नाही आहेत. ते चुकीचं आहे. खूप सोपे कायदे आहेत आणि उगाच तुम्ही देशाला नाव देऊन काही फायदा नाही आहे कारण बाकीच्या देशांमध्ये त्याच्यापेक्षा कडक कायदे त्या कायद्यातून सर्व जावं लागतं आणि आपल्या देशामध्ये कायदे सोपे आहेत. हां पण इन्व्हेस्टमेंट मोठा आहे पण कायद्यामध्ये असं काही मला अजूनपर्यंत आढळलं नाही आहे की ज्याच्यामुळे माणसाला सुरू करायला त्रास होईल. फक्त देशाला नावं ठेवून आणि कायद्याला नावं ठेवून होत नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न नेहमी सफल होत असतात. तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन झाले, तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सुचवाल? आजच्या पिढीला हे सुचवेल की मी महाराष्ट्रामध्ये लोकांना सुचवू इच्छितो की असं समजतात की मराठी माणसाचा जन्म नोकरीसाठी झालेला आहे आणि काही ठराविक समाजातलेच लोक बिझनेस करू शकतात असं नाही आहे. कारण देवाने प्रत्येकाला सारखी बुद्धी दिलेली आहे. तोच मेंदू आहे. जसा एका मराठी माणसाचा असतो तसाच एक मेंदू अमेरिकन माणसाचा पण असतो, जॅपनीज माणसाचा पण असतो, युरोपियन माणसाचा पण असतो, आफ्रिकन माणसाचा पण असतो आणि अरब माणसाचा पण असतो. आपण आपल्या बुद्धीचा कसा वापर करतो हे आपल्याला आपल्या हातात असतं. आपण जर प्रयत्न केला तर तो जरूर सफल होतो
आणि तुम्हाला कामाच्या बद्दल खूप श्रद्धा असली पाहिजे आणि फक्त स्वप्न बघून चालत नाही, तर प्रयत्न करावे लागतात आणि कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही समाजाचा वगैरे असं चालत नाही. प्रयत्न करा, सक्सेस व्हा असं म्हणेल मी. पण सुरुवात छोट्यापासून करा, असं नाही एकदम मोठ्यापासून करा. एका जर नोकरी करत असाल तर छोटासा बिझनेस काढा, त्याचा तो प्रयत्न करा. आणि एक बिझनेस जमवायला कमीत कमी 3 वर्ष लागतात. कारण जसं एक लहान मूल जन्माला येतं तर त्याला जन्माला त्याची आई कशी त्याला सांभाळते, त्याला 3 वर्ष खूप सांभाळतं. सारखं ते आजारी पडतं, सारखं रडतं, जसं त्याला काही ना काही त्रास चालू असतात. कसं आई त्याला किती रडलं तर त्याला ते सोडून जात नाही. तसंच बिझनेस पण असतो. बिझनेस सेटल व्हायला 3 वर्ष लागतात आणि जेव्हा तो सेटल झाला की मग ते पैसे हातामध्ये येतात. आणि कितीही त्रास झाला तरी बिझनेस सोडू नका, कारण तो त्रास जो असतो टेन्शन तो काही कमी काळासाठीच असतो आणि प्रॉब्लेम जे असतात हे सगळं सुटणारे नसतात. जर प्रॉब्लेम जे असतात ते फक्त 90% सुटत नसतात, तर अशा प्रॉब्लेमला हे सल्टळत असतं. ज्या प्रॉब्लेमला माणसाला सल्टळतात तोच मनुष्य बिझनेस करू शकतो. अशा माझ्या आयुष्यामध्ये आल्या खूपशा प्रॉब्लेम्स वगैरे. मी खूप ट्रेडिंग बिझनेस केला आणि खूप आजारी पडलो. रात्रंदिवस काम करायचो, पैशाच्या मागे पूर्ण वेळा घालवतो की सकाळी 7ला उठायचो आणि रात्री 2ला घरी जायचो. म्हणजे दुपारचं सकाळचं ब्रेकफास्ट नाही करायचो, रात्रीचं दुपारचं जेवण 4-5ला करायचो, रात्रीचं जेवण रात्री 2-3ला करायचो. त्याच्यामुळे मी खूप आजारी पडलो, कारण मला एवढा ऍसिडीचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टरांनी सर्व माझं जे चांगलं वस्तू होतं खाणं ते सर्व बंद केलं आणि मला फक्त उकडलेली भाजी आणि चपाती खावं लागायची. अशा दिवसामध्ये मी चहा पण नाही पिऊ शकायचो, जो मला सर्वात जास्त आवडतो. अशा 4 वर्ष मी ट्रीटमेंटवरती होतो आणि मला त्यावेळी कळलं की मनुष्याच्या आयुष्यामध्ये फक्त पैसाच नसतो, त्याच्यामध्ये खूप काही असतं आणि जो कमवलेला पैसा आहे तो पूर्णपणे त्याचा एन्जॉय केला पाहिजे. आणि त्यावेळी मी आजारी गेल्या 4 वर्षापासून माझं एक्सपान्शन मी सुरू केलं. त्यावेळी माझी फक्त 3 मार्क होती आणि माझी एकच मसाल्याची फॅक्टरी होती, ती पण छोटी होती. पण गेल्या 4 वर्षामध्ये ते मला जो त्रास झाला तर मी शिकलो आणि 4 वर्षामध्ये जे वेगाने एक्सपान्शन केलं आहे ते खरोखर आजही मला आठवतं. अजूनही मला असं वाटतं की अजून खूप एक्सपान्शन करावं, परंतु आपल्या हेल्थचा, आपल्या तब्येतीचा व्यवस्थित लक्षपूर्वक हे करून पुढे पाऊल उचललं पाहिजे. हे जास्त सर्वांना सांगण्याचं गरजेचं आहे की मला वाटतं की याच्या तरुणांना